हाय नमस्ते, वेलकम टू माय चॅनल. लाईक अँड सबस्क्राईब. सोपी आणि चविष्ट मटणाची भाजी. तर मग पहिलं आपण मटण मस्तपैकी साफ करून घ्यायचं. मी इथे 2-3 पाण्याने साफ केलं होतं, पण विसरली होती व्हिडिओ काढायला, तर मग स्टार्ट केला व्हिडिओ. मटण मस्त 2-3 पाण्याने साफ करून घेतलं. 2 किंवा 3 शिट्ट्या होईपर्यंत मस्त शिजून द्यायचं. तेल आणि मीठ टाकून घ्यायचं. नंतर टोपामध्ये कांदा, लसूण, टमाटर हे सर्व टाकायचं आणि ते तेलामध्ये मस्तपैकी मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं. व्लॉग कसे बनवायचे मला नक्की कमेंट करून सांगा, कारण मला आयडियाच नाही येत अजून का व्हिडिओज आणि व्लॉग बनवतात कसे. म्हणजे मी आता बघते व्हिडिओज, पण आम्ही कसं खेड्यागावात राहतो, जास्ती करायला काहीच नसतं आमच्याकडे आणि कुकिंगशिवाय मी जास्ती आम्ही फिरत पण नाही, कारण माझी 1 वर्षाची मुलगी, तिला घेऊन मी जास्ती काही फिरत नाही. म्हणून मग प्लीज तुम्ही मला गाईड करा की कसं माझे चॅनल ग्रो होईल, तसे टिप्स सांगा. आणि जर तुम्हाला माझे चॅनल आवडत असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तर हे असं झालं आहे. मी थोडासा याच्यामध्ये ना आलं लसूण पेस्ट पण टाकली होती. चला आता मसाले टाकूया. मसाल्यामध्ये मी तिखट लाल मिरची पावडर घेतली आहे, आमचा आगरी मसाला असतो तो घेतला आहे, आणि हळद, मीठ मी सगळे अशी एका बाउलमध्ये मसाले मिक्स करते. त्याच्याने ना टेस्ट चांगली पण येते आणि एक एक टाकेपर्यंत तो एक मसाला जळतो, दुसरा मसाला राहतो, असं नको व्हायला. म्हणून मी सोबतच सर्व मसाले टाकून देते, त्याच्याने टेस्ट अजून मस्त येते. तर हे असं करून घ्यायचं. एकदम तेलामध्ये मस्त फ्राय करायचं. त्याच्यामध्ये हिरवं वाटण टाकायचं. हिरवं वाटण पण थोडंसं शिजून द्यायचं आणि मग नंतर चिकन टाकून थोडंसं एक ग्लास पाणी टाकायचं आणि 15 मिनटं मस्त वाफेवरती शिजवायचं. तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब